आणि आता राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी काय पडसाद उमटलेत पाहूया आमचं विशेष बातमीपत्र बाईट कट टू कट। राज ठाकरेंना मी फार महत्व देत नाही, मुंबईकर मराठी माणूसही महत्व देत नाही। राज ठाकरेंच्या फिक्सिंगच्या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मनसेच्या कार्यक्रमाबद्दल मुंबईकर मराठी माणूस आणि महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही। मीही त्यांच्या कार्यक्रमाला आणि त्यांनी मांडलेल्या विचारांना निग्लेक्ट करतो, गांभीर्याने घेत नाही आणि त्या ठिकाणी फार महत्त्व द्यावं असं माझं मत नाही। ठाकरे सगळीकडे पराभूत होणार, त्यामुळे सगळे एकत्र येत मतदार यादीवर बोलतायत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली आहे। हिंदुत्वाचा बोलाचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही आहे, तो गमावला उद्धव ठाकरेंनी। आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला सल्ला देऊ नका, तुमच्याकडले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळा। खरं तर तुम्हाला त्यांनाच सांभाळायला वेळ नाही आहे, उद्धव ठाकरेजींना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायला वेळ नाही आहे। भाजपच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता देवेंद्र फडणवीसजी आहेत, आमचे मोदीजी आहेत, त्यामुळे भाजपाची फार चिंता उद्धव ठाकरे तुम्ही करू नका। बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची युती होण्याची शक्यता आहे। हा ऐतिहासिक क्षण लवकरच येईल अशी प्रतिक्रिया यावर धनंजय मुंडेंनी दिली आहे। म्हणून सुरुवातीला सांगितलं की वेळ एकदा नक्की येणार आहे। परळीमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला तात्या सर्व गावकऱ्यांनी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। माझा आणि पंकजा मुंडेंचं सरकार एकच आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीतही एकत्र लढू अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकच आहे, याबाबत एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल याचा मला विश्वास आहे। आणखी पूर्ण चर्चा होणं बाकी। 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल सुरू होतं, ज्या 250 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। सलग 250 दिवस एका घटनेचा ज्यात माझा काय अर्थार्थी संबंध नाही, 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं। मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो, मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही। त्या 250 दिवसात दोनदा मरता मरता वाचलो। दोन वेळेस मृत्यूच्या शेवटी आज मी तुमच्या समोर आहे, या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानंच। स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। तुमचा बैल बरा लाच तरी मारतोय, तुम्हाला काहीच करता येत नाही। मी सगळा बरेच जणांना विचारतोय, पुरा महाराष्ट्रावर फिरलोय, अरे जर आपला कापूस 3000 विका लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शांत आत्महत्या करून
अरे तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार तरी कापला का आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही, पण हे जातं मरतंय. बच्चू कडू सारखा महाराष्ट्रात विद्वान व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही अशी प्रतिक्रिया अनिल पाटलांनी दिली. बच्चू कडू सारखा महाराष्ट्रात विद्वान माणूस कोणी मी आयुष्यात बघितलेला नाहीये. त्याच्यामुळे ते काय विधान करतील, काय कुठे बोलतील, त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही आणि गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. बच्चू कडू सारखा विद्वान माणूस या महाराष्ट्रात दुसरा कोणीही बघितलेला नाही. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना या शब्दांत टोला लगावला. पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निव्वळ नाट्य मंदिराचंच कार्यक्रम आहे. एकनाथ शिंदेंचं वाचन वाढलेलं दिसतंय. भाऊबंदकी नाटक त्यांनी पाहिलं का, असा प्रतिटोला संजय राऊतांनी शिंदेना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येथे आहे की यापूर्वी भाऊबंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले. सध्या मनोमिलनाचं प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतं, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? नाटक आपण पाहिलं का? तुमच्या अहंकार सुराचा वध होईल असं प्रत्युत्तर भाजप माध्यम प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांना दिलंय. संजय राऊत यांना भाऊबंदकी मिटवायचीच असेल तर या निमित्ताने एक चांगली संधी चालून आली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद द्यावं आणि ही भाऊबंदकी कायमची मिटवून द्यावी. संजय राऊत म्हणतात की शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक आहे. हो, जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वासाठी लढतात, जे राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं काम करतायत, त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा वारसा द्या. त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा, तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल. वडेट्टीवार वारंवार खोटे आरोप करतात. भूमिका बदल्यांचे भुजबळ यांनी देखील त्या दिवशी दाखवलंय. चंद्रशेखर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काही आंदोलन राजकीय आहे. म्हणजे या 4 जिल्हा पुरता हैदराबाद गॅजेट पुरता GR असताना वडेट्टीवारनी नागपुरात आंदोलन केलं. काही गरज नव्हती. ज्या भागात तो GRचा संबंध आहे त्या भागापुरता मला वाटतं विचार केला पाहिजे. पॉलिटिकल या GRला विरोध करतायत, राजकीय विरोध करतायत. मला वाटतं कोर्टामध्ये संपूर्ण बाजू क्लिअर होईल आणि या GR बद्दलचे संभ्रम दूर होतील. भाजपच्या संगीता गायकवाड ठाकरेंच्या सेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध. तर नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. तो वध, त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात. आता हा प्रवाह सुरू झालेला आहे. आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरा सकट आपण पकडलेली.
सोलापुरात 20,000 पूरग्रस्त बहिणींना भाऊबीज मिळाली. जिल्हा नियोजन समितीतून संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यात जवळजवळ 20,000 बहिणींना देवाभाऊची लाडकी भाऊबीज या ठिकाणी पोहोचेल आणि तेवढ्याच कुटुंबांना ही दिवाळीची सगळी मदत या निमित्तानं देवाभाऊच्या आणि आमच्या सरकारच्या वतीने मिळेल. दिवाळीचं संपूर्ण किट आणि भाऊबीजेच्या अनुषंगानं आमच्या बहिणीला एक भेट देवाभाऊंची हे आम्ही या ठिकाणी आज वितरित करतोय. मला वाटतं आज आणि उद्या बाधित सर्व कुटुंबांना ही मदत पोहोचेल. तहसीलदारानं मागणी केली होती की उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचे, त्यामुळे उपोषणकर्ता घरी आला, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. कन्नडच्या एका शेतकऱ्याने गेली 9 दिवस उपोषणाला बसलेला होता. त्या ठिकाणी आमचे तहसीलदार असेल, SDM असेल, कलेक्टर असेल, इवन दो मी सुद्धा त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या सरकारशी निगडीत असल्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार त्यांना केलेली आहे. शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्याच्या हस्ते सोडायचं आणि मला संभाजीनगरला जायचं. म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा-पाऊण तास चर्चा केली. नंतर त्यांनी उपोषण सोडलं. मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष श्रेणीचे आमचे कार्यकर्ते होते, म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता. त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणताही घटना नव्हती. मतचोरीवरील राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे. मतदार यादी नीट करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी प्रतिक्रिया सपाच्या अबू आझमी यांनी दिली आहे. मैं स्वागत करता हूँ इस बात का, चाहे कोई भी हो, अगर सही बात कहे तो उसका स्वागत ही करना चाहिए. यहाँ पर ऐसे ऐसे लोग हारे हैं जिनके पास खुद का वोट बैंक 1-1 लाख वोट बैंक है, जो कभी इलेक्शन जब से लड़े हारे नहीं. कभी बड़े बड़े दिग्गज नेता अपोजिशन के हार गए, बीजेपी चुन के आ गई. तो गड़बड़ी इसमें है. राहुल जी ने बहुत मेहनत किया है, बहुत सारे लोग उस पर रिसर्च कर रहे हैं. मैं समझता हूँ कि बिल्कुल एक नाम सही होना चाहिए, जो गलत नाम है कटना चाहिए, उसके बाद ये इलेक्शन होना चाहिए. एवढीच काळजी आहे तर जतचा कारखाना देऊन टाका, मी लढायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येताय, तर माझा जतचा कारखाना सर्वसाधारण देऊन टाका ना. तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर धोरण पेटवू देणार नाही. मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे. आंदोलन कशाला करायला लागते, मी एकटा गेलो तिथं बाद झालं आंदोलन. परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत, त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या. हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे. पुण्यात गुंडगिरी आणि दादागिरी वाढली आहे. सरकार ठोस आणि योग्य निर्णय घेत नाहीत. रोहित पवार यांनी राज्य सरकारवर ही टीका केली आहे. सरकारमध्ये वाढली असेल आणि इलेक्शनला जर गुंडागर्दी वापरली असेल तर गुंडागर्दी नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. त्यामुळे जे गुंड प्रचारात होते आता त्यांना असं वाटतंय की आपलंच सरकार आलंय. म्हणजे गरिबाला कुठंच वाटत नाही आपलं सरकार आलंय, पण गुंडांना, कॉन्ट्रॅक्टरला, पैसेवाल्यांना मात्र काही ठराविक सत्ताधारी लोकांचे जे बिल्डरचे मित्र आहेत त्यांना वाटतं की आपलं सरकार आलंय, गरिबाचं आलं नाही. त्यामुळे गुंडागर्दी ही कमी होण्यासाठी आम्ही जर संघर्ष करतच आहोत, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही ठोक निर्णय नाहीतर योग्य असे निर्णय घ्यायला कुठे घेतलेले दिसत नाहीत. मेधा कुलकर्णींनी अल्लाला घाबरावं, अल्लाचा कहर झाला की समजेल. शनिवार वाडा नमाज पठण प्रकरणावरून अबू आझमी यांनी ही टीका केली आहे. कहर पड़ेगा ना तो पता नहीं चलेगा कहाँ चले गए. एक आदमी पूजा कर रहा है, नमाज पढ़ रहा है, उसके साथ इस तरह की बदतमीजी जो हो रही बीजेपी की ना, मैं समझता हूँ ये बर्दाश्त करने के काबिल नहीं है.
आप अरब कंट्रीज में जाते हैं लोग, वहाँ भी मंदिर बन रही है, वहाँ पूजा हो रही है, कोई मना नहीं कर रहा है। लेकिन हिंदुस्तान में जिन मुसलमानों ने इस देश के लिए अपने खून की इतनी बड़ी कुर्बानी दिया, जो मुसलमान पाकिस्तान जा रहा था उसको रोका गया यहाँ पर कि तुम्हें इस मुल्क में पूरा का पूरा जो तुम्हारा हक मिलेगा, तुमको तुम्हारे साथ कोई ज्यादती नहीं होगी। कानून बनाया गया कि आप अपने पैसे से मस्जिद बना सकते हो, मंदिर बना सकते हो, पूजा कर सकते हो। उस मुल्क के अंदर वो लोग जो अंग्रेजों की दलाली करते थे, तलवे चाटते थे, वो बड़े अफसोस के साथ आज वो सत्ता में बैठे हुए हैं और मुसलमानों के साथ ये जुल्म करेंगे। इंतजार करो, इसका बदला मिलेगा उनको। भाजपनं मेधा कुलकर्णींना खासदारकी देऊन चूक केली, त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आधीपासून आनंदाने राहत आहेत आणि राहणार आहेत. हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलेलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाड्यात परवानगी द्यायची, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय, मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही. ऐन दिवाळीत कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. टांगायचं याबाबत म्हणजे समजत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहेत. वातावरण कांद्यासाठी बरोबर नव्हतं. अर्धे अधिक कांदे अवकाळी पावसामुळे सडून गेलेले होते आणि तरीसुद्धा आज भाव मिळत नाही. ती एक दुःखदायक गोष्ट आहे. अधिवेशन काळात आम्ही सर्वच खासदारांनी खूप प्रयत्न केले. मंत्री महोदयांना भेटलो, कृषी मंत्री असतील, पियुष गोयलजी असतील, त्यांना सगळ्यांनी निवेदन दिले. लोकसभेत प्रश्न मांडले, चर्चा घडून आणायचा प्रयत्न केला, कांद्याच्या माळा घालून आंदोलनं केली, परंतु शासन जागा होत नाही. ही एक दुःखदायक गोष्ट आहे. शिरीष चौधरींचा एकही उमेदवाराला आम्ही निवडणुकीत सोबत घेणार नाही. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिरीष चौधरींचा आम्ही विचार करणार नाही अशी प्रतिक्रिया अनिल पाटलांनी दिली आहे. असा एक पक्ष ते शोधात होते. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळू शकतं. निवडणुकीकरता काही जे फळ लागतं ते फळ मिळू शकतं. याच्याकरता नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता हा प्रयत्न आहे. आमच्या अंबळनेरचा जर का विचार केला तर आम्हाला ते कोणत्याही पक्षात गेले, शिवसेना सोडून अजून कुठले 10 पक्ष MIM मध्ये जरी गेले तरी सुद्धा आम्हाला त्याचा कुठलाही फरक पडत नाही. त्यामुळे आम्हाला ती काही चिंता करायची गरज नाही. आता महायुती म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांना जर का निवडणूक लढवायची असेल तर ते कदाचित लढवतील. नाही, त्यांच्या एकाही उमेदवाराला आम्ही जवळ करणार नाही.